प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा 9 ऑक्टोबरचा एपिसोड तुम्ही एन्जॉय करत आहात. आज तर तुम्हाला अद्वैतचा प्रचंड राग येणार आहे, कारण त्याने काय काय केलंय ना ते फक्त ऐकत राहा. तर सुरुवातीला आपण बघतोय अद्वैतने कलाचे संस्कार काढलेत की सगळ्यांनी बघितलं हिनेच माझ्या आईला धक्का दिलाय आणि तुम्ही हिचे चांगले संस्कार आहे म्हणतायत. आता कलाला मात्र ते दृश्य सारखं आठवते की सरोज मॅडम कशा पडल्या. आता सरोज मात्र शांतपणे सगळा तमाशा बघतीये. रजनीताई म्हणतात, अरे अद्वैत शांत बस, अरे कला अशी मुलगी नाहीये रे, अरे जरा विचार कर, कला आपल्या घरामध्ये व्यवस्थित रुळली आहे, ती हे सगळं कशाला करल, अशी मुलगी नाहीये ती. अरे कला कोणाचं मनही दुखवत नाही तर ती धक्का का देईल सरोज बहिणींना, ती आपल्यामध्ये चांगली रुळली आहे रे. आता लगेच श्रीकांत ओरडतात रजनी, आणि आता सगळेच जण त्यांच्याकडे बघायला लागतात ना की हा असं काय ओरडला मध्येच बॉ म्हणून. तर आता ते म्हणतात रजनी तू तिची बाजू घेऊ नकोस, तुला किती वेळेला सांगू ग की तू तिची बाजू घेत जाऊ नकोस. अगं आपल्या घरामध्ये उभं राहायची तरी लायकी आहे का या मुलीची, आणि तू तिची प्रत्येक वेळेला बाजू घेतेस. आता अद्वैत जे तोंडाला येईल ते बडबड बडबड करत असतो. तो म्हणतो की या खरेचा काय प्रॉब्लेम आहे माहितीये का आबा, हिच्यामध्ये ना खूप जास्ती इगो भरलेला आहे. ज्या माणसामध्ये इगो भरलेला असतो ना तो माणूस काहीही आणि कसंही वागू शकतो, आणि या खरेचा हाच प्रॉब्लेम आहे. आता तर हिचा इगो एवढा फुगलाय की तिला समजतच नाहीये ती काय करते. आता तर मी फक्त बोलत होतो पण आता ही मलाही बोलत होती, पण हे पुरेसं नव्हतं तिला. आता तर हिने चक्क आईला धक्का मारलाय आबा, आणि तुम्हाला माझ्यापेक्षा आपल्या सगळ्या फॅमिली मेंबर पेक्षा घरामध्ये ही पोरगी महत्वाची वाटते का. आता आबा म्हणतात अद्वैत अरे जरा राग आवर बाबा, अरे आपण समजून घेऊ तिला. अद्वैत म्हणतो आबा हिला आणि समजून घ्यायचं नाही. नाही आबा तुम्हाला कोणाला कळत का नाहीये, पण या मुलीसोबत मी 24 तास असतो, त्यामुळे ही मुलगी काय काय करू शकते ना मला चांगलं माहिती आहे. ही अति शहाणी आहे, हिच्यामध्ये प्रचंड अहंकार आहे, सेल्फिश आहे आणि प्रचंड दीड शहाणी आहे ही मुलगी. अहंकारी आहे ही, आतल्या गाठीची आणि मॅन्युप्युलेटिंग आहे, म्हणजे दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवते असं त्याला म्हणायचंय. आता अद्वैत म्हणतो तुमच्या कोणाचा विश्वास असो पण नसो, पण मला पूर्ण खात्री आहे ही मुलगी असं करू शकते, ही माझ्या आईला धक्का देऊ शकते. कुठल्याही माणसांपेक्षाही माझा विश्वास माझ्या बुद्धीवर आणि डोळ्यावर आहे. आता हे आजोबा म्हणतात हे बघ अद्वैत, आपण एखाद्या माणसाबद्दल पूर्वग्रह करतो आणि आपण त्याला त्याच आरशातून बघतो. अरे अद्वैत असं नको करू रे बाबा. अद्वैत म्हणतो आबा मी तुम्हाला तेच सांगतोय, या मुलीने तुमच्या मनामध्ये तिची एक चांगली इमेज क्रिएट केली आहे, तुम्हाला फक्त तेवढंच दिसतंय. दुसरी बाजू तुम्ही बघा ना आबा. अहो बघा, अहो अगं काकी ही काय करते किचन मध्ये, तुला विचारते काकी आज कुठली भाजी बनवू, काकी मी स्वयंपाक करू का, मी सगळं करू का, असं मी करून ही तुम्हाला मॅन्युप्युलेट करायचा प्रयत्न करते. मी सांगतो ना ही काल आलेली मुलगी आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या समोर माझ्या आईला धक्का मारते म्हणजे काय. आता हे पुढचं वाक्य जरा जास्ती झालं बरं का प्रेक्षकांनो. तो म्हणतो कसा, माझी आई खूप स्ट्रॉंग आहे, माझी आई खंबीरपणे उभी आहे, तिने असे पाय रोवलेले आहेत माझ्या आईने माझ्या घरामध्ये, आणि आता ती माझ्या आईला मेंटली हर्ट नाही करू शकत आहे ना ही खरे, म्हणून तिने माझ्या आईला फिजिकली हर्ट केलंय. आजपर्यंत हिने माझ्यासोबत सुद्धा हेच केलंय. म्हणजे याला काय म्हणायचंय की कलाने काय याला मारलंय का, काही पण बोलतोय प्रेक्षकांनो हा. आता तो म्हणतो हिने आज जे काही केलंय ना आबा ते मी सहन करू शकत नाही, आय एम व्हेरी सॉरी. आता कला तर त्याच्याकडे पाहतच बसते की हा कोणता अद्वैत चांदेकर आहे, आणि आबांना सुद्धा नवल वाटते अद्वैतचं. आता अद्वैत कलाकडे मोर्चा वळवतो आणि म्हणतो काय ग खरे, आता का निरुत्तर झालीयस, मान्य कर ना मान्य, तुझ्याकडे काहीच पुरावा नाहीये ना, का तुला आता काही बोलायचंच नाहीये. आता सरोजला तर सगळं माहितीये प्रेक्षकांनो. बघा कसं दाखवतात ना हे मालिकेमधनं, एक स्त्री असून सरोज दुसऱ्या स्त्रीची बाजू घेत नाहीये, हे अत्यंत चुकीचं दाखवलंय त्यांनी. खरं तर सरोजला माहितीये की नेमकं काय झालंय, कारण कला आणि ती दोघीही आमने सामनेच होत्या, आणि नैना सुद्धा. आता हे आबा त्याला शांत करायचा प्रयत्न करत असतात अद्वैतला, पण तो काही केल्या शांत होत नसतो. तो आता कलाला सुद्धा ब्ला 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 खूप बोलतो. पण काही म्हणा प्रेक्षकांनो, तमाशा मात्र त्यांनी जबरदस्त रंगवलाय. आता अद्वैत म्हणतो आता का नाही बोलतेस तू एक्सपोज झाली ना, तू सगळ्यांच्या समोर धक्का मारला, सगळ्यांनी बघितलं, त्याच्यामुळे तू एक्सपोज झालीये. नाहीतर तू काय केलं असतं, तू सांगितलं असतं की माझ्याच आईने तुला धक्का मारलाय. आता बोल ना.
आता या कलाने बिचारीने डोळे लावून घेतले आणि आता सरोज तर सरोज म्हणजे सरोजचा बिचारीचा तर काही संबंध नाहीये कलाशी, पण आता ही कलाची बहीण, सख्खी बहीण नाही ना, ही थोडस कमी डोकं असलेलीच पोरगी आहे. पण काही म्हणा, आपण इथे फक्त मालिकेतल्या पात्रांबद्दल बोलतोय. आता नैना विचार करते, वा अद्वैत काय बोलतोय कलाला मस्त, तिने हे केलेलं नाहीये मला माहित, कलाने हे सगळं केलेलं नाहीये हे मला चांगलं माहितीये, पण आय डोंट केअर. पण अद्वैत जे काही करतोय ना कला सोबत ते भारी चाललंय, या कलाचा मांस जिरलाच पाहिजे. अद्वैत कलावर ओरडत असतो आणि म्हणत असतो, सांग ना आबांना, सांग सांग की तू खूप चांगली आहेस, घरातली सगळी कर्तव्य पार पाडतेस, बोल ना. आता तो कलाचा हात धरून आबांच्या समोर आणतोय कलाला. आता कलाला इतका राग येतोय अद्वैतचा, पण बिचारी खरंच कमाल आहे प्रेक्षकांनो कलाची, तिच्यामध्ये पेशन्स खूप आहेत. पण आता ही रोहिणी विचार करते, अरे वा आता तर मस्त चाललंय घरामध्ये, म्हणजे काही न करता इतका मोठा तमाशा. आता या सगळ्याच गोष्टीचा मस्त मजा, म्हणजे या सगळ्या गोष्टींची मजा घेता येणार आहे, चालू देत जे चाललंय ते. आता प्रेक्षकांनो मला तर असं वाटतंय अद्वैतने काहीतरी खाल्लं पिल्लं का काय काय की तो नशेमध्ये असल्यासारखं बोलतोय. तो काय म्हणला माहिती का आता कलाला, तू आतापर्यंत खूप आम्ही तुझं ऐकून घेतलंय आणि तू आतापर्यंत माझ्या आईचा आणि माझा नॉनस्टॉप अपमान करत आली आहेस. असं काय अपमान केला या कलाने अद्वैतच्या आणि अद्वैतच्या आईचा? प्रेक्षकांनो असा एखादा प्रसंग असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा, कारण मला तर काही जाणवलं नाही. असो, पण आता तो अद्वैत कलाला म्हणतो, हे आमचं घर आहे, तुझं घर नाहीये, तू आमच्या घरात राहतेस, आम्ही तुझ्या घरात राहत नाहीये, बोल ना आता का बोलत नाहीयेस तू? तुझ्याकडे पुरावा नाहीये ना म्हणून तू निरुत्तर आहेस आणि काही बोलत नाहीयेस. आता बघा प्रेक्षकांनो कलाने काय सणसणीत उत्तर दिलंय अद्वैतला. आता कला म्हणते, हे बघ अद्वैत, माझ्याकडे पुरावा नाहीये म्हणून मी निरुत्तर नाहीये, मी जी गोष्ट केलीच नाहीये त्यासाठी वाद घालणं मला चुकीचं वाटतंय आणि ते चुकीचंच असतं. मी जेव्हा जेव्हा तुला उलटं बोलले किंवा तुझ्याप्रमाणे तुझ्या मते तुला तोंडावर पाडलं ना, तेव्हा तू सुद्धा माझ्याशी अतिशय उद्धटपणे वागलेला आहेस. तुला हवा तेव्हा तुला पाहिजे तसा तू माझा अपमान करशील आणि मी निमूटपणे सहन करेल, असं होणार नाहीये. आता तू माझ्यावर वाटेल ते आरोप करशील आणि मी ते स्वीकारेल, हे होणार नाहीये. आणि राहिला प्रश्न घरच्यांनी माझं काही ऐकण्याचा, तर माझं म्हणणं ऐकून घ्या असं उर्मटपणे मी कधीच कोणाला म्हटलेली नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्यावर कुठलेही आरोप करताना खऱ्या खोट्याची शहानिशा तर तुम्ही केलीच पाहिजे ना. पण मी जे काही बोलत असते त्याच्या विरुद्धच तू वागत असतो चांदेकर. माझ्याशी खोटं बोलणं, मला त्रास देणं हा तर तुझा छंदच आहे. आता कला जे काही बोलते ना ते अतिशय व्यवस्थित बोलते प्रेक्षकांनो, पण आता हा चांदेकर म्हणजे अद्वैत इतका लबाड आहे ना, त्याला काय वाटतं की आता आपण एक्सपोज होऊन जाऊ, म्हणजे आता कला त्याला पुन्हा ब्लॅकमेल करेल, आजोबांना तू जे काही सांगितलं खोटं खोटं वागतोय वगैरे वगैरे. आता अद्वैत जरा विचार करतो 2 मिनिटं आणि लगेच आजोबांना हात जोडून माफी मागून घेतो की आजोबा मला माफ करा, मी तुमच्यासोबत जे काही वागलो ना ते चुकीचं वागलोय, कारण इथून पुढं या खोट्याचं ओझं मी माझ्या खांद्यावर नाही घेऊ शकत. मी आतापर्यंत या खरेशी जे काही चांगलं वागत होतो ना ते सगळं खोटं होतं, मनापासून नव्हतं, खोटं होतं आणि एक नाटक होतं. अरे बेट्या बघा कसला हुशार आहे प्रेक्षकांनो, आता कसा म्हणतो बघा पुढे, आबा माझं चुकलं, तुमची तब्येत आपल्या घरातलं वातावरण ते सगळं बघता माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. मंगळागौरीच्या दिवशी तुम्ही जेव्हा डॉक्टरांशी बोलत होतात ना तेव्हा मी ते ऐकलं, म्हणजे मला फक्त तुम्हाला त्रास होऊ द्यायचा नव्हता. आता हे सगळं ऐकून या रजनीताईंनी तर तोंडावरच बोट ठेवलंय, म्हणजे केवढी मोठी फसवणूक आहे बघा ना. आता अद्वैत म्हणतो, आबा तुम्हीच म्हणाला होतात ना की माझ्या अद्वैतचा संसार सुरळीत होत नाही तोपर्यंत तुमच्या जीवात जीव येणार नाही, म्हणून मी हे सगळं केलं. आता सरोजच्या समोर सगळा सोक्षमोक्ष झालाय, रॅदर यांच्या सगळ्या घरासमोर हा सोक्षमोक्ष झालाय. आता अद्वैत म्हणतो, म्हणून मी हिच्याशी चांगला वागायचा प्रयत्न करत होतो, तुमच्या तब्येतीसाठी मी चांगला वागायचा प्रयत्न करत होतो हिच्याशी, पण त्याचा काही उपयोग झालेला नाहीये. पण आबा आता नाही, आता मला नाही जमणार, आता हे बस करा आता हे सगळं. ही मुलगी माझ्याच घरात राहून मला डॉमिनेट करते, मला ब्लॅकमेल करते, मला प्रेशराईज करते. गरज नसताना जिथे शांत बसायला पाहिजे तिथे शांत नाही बसत, ही तिथे उगाचच बडबड करत असते, मला खोटं ठरवते. आणि आज तर तिने माझ्या आईला धक्का दिलाय. प्रेक्षकांनो ते असं झालंय जसं काही अद्वैतला निमित्तच मिळालंय कलावरती वाटेल ते आरोप करण्याचे. आता अद्वैत म्हणतो, आबा आता मी नाही सहन करणार, मी हिच्याशी चांगलं नाही वागू शकत, सॉरी आबा मला सहनच नाही होणार आता हे सगळं. आबा प्लीज तुम्ही
तुमची तब्येत जपा, उगाच आमच्या वागण्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नका. म्हणजे असं झालं प्रेक्षकांनो, त्या आबांना वाटेल तितकं म्हणजे त्यांच्या समोर टॉर्चर करायचा आणि मग म्हणायचं सॉरी सॉरी, म्हणजे एकीकडनं मारायचं आणि एकीकडनं सॉरी सॉरी म्हणायचं. असंच झालं ना अद्वैतचं. कला बिचारी त्याच्याकडे बघतच राहते. आता हा अद्वैत म्हणतो, आबा मी जेवढे प्रयत्न करतो त्या प्रयत्नामुळे माझी आता घुसमट व्हायला लागली आहे, आबा मला माफ करा. आता हे आजोबा अगदी शांतपणे बोलतात त्या अद्वैतशी, हे बघ अद्वैत, मला हा सगळा प्रकार माहिती होता आणि तू जरा शांत राहा. आता या श्रीकांतला मध्येच काय हुकी येते माहित नाही. ते म्हणतात, अरे अद्वैत तू जरा खाली बस. बहुतेक तरी काळजीने म्हणत असावेत ते की खाली बसून बोला दोघं जण. तर आता हे आजोबा म्हणतात, थांब जरा श्रीकांत, मला बोलू दे अद्वैतशी. मग आता आबा म्हणतात, हे बघ अद्वैत, मला तू हे जे काही करत होतास ना ते सगळं माहित होतं. आता अद्वैत म्हणतो, म्हणजे आबा? तर आता आजोबा म्हणतात, हे बघ, तू माझ्यासाठी कलाशी चांगलं वागायचं नाटक करत होता हे मला आधीच ठाव होतं. आता अद्वैतच्या पायाखालची जमीनच सरकते. ज्या दिवशी कला घरातून निघून गेली त्याच दिवशी तू जी काही गणपती समोर चिठ्ठी ठेवली होती ती चिठ्ठी मी वाचली. मला कलाने दाखवली होती ती चिठ्ठी. त्या विषयावर आमचं बोलणं सुद्धा झालं. तेव्हापासून मला सगळं ठाव आहे की तू हे सगळं कलाशी मुद्दाम वागतोय. आता अद्वैतला त्या दिवसानंतरचं सगळं फ्लॅश आउट होतो आणि आता त्याचा इगो हर्ट होतो ना. त्याला असं वाटतं आपले आजोबा आहे आणि हिची कशी काय साथ देत आहे. आणि एक्झॅक्टली त्या सरोजचा सुद्धा तोच प्रॉब्लेम झालाय प्रेक्षकांनो. तिने आतापर्यंत या घरासाठी खूप काही केलंय. म्हणजे ऍक्च्युली इगो या दोघांमध्ये, पण स्वतःचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी ते या कलाला उगाचच डॉमिनेट करतात. म्हणजे हे प्रत्येक घराघरामध्ये असं म्हणायला हरकत नाहीये. मालिका तशी ही खूप सेन्सिबल आहे प्रेक्षकांनो, पण शेवटी मनोरंजन म्हटलं, आर्टिफिशियल एन्जॉय म्हटलं की असं काही थोडंफार अतिरेक येणार. तर या अद्वैतला ते सगळं आठवतं की कलाने आबांसोबत मिळून त्याला त्रास दिलाय आणि आता तो म्हणतो सुद्धा, आतापर्यंत हिने आबाची भीती दाखवून माझ्याकडून जे करून घेतलं ते खोटं होतं, पण आतापर्यंत माझ्याच घरात माझा पदोपदी अपमान होत होता. आता त्या रजनीताई काहीतरी बोलायला जातात तेव्हा श्रीकांत पुन्हा ओरडतात मध्येच, रजनी चुप्प बस. आता अद्वैत म्हणतो, आता कळलं मला ही मुलगी किती स्वार्थी येते. पण अरे माझ्याकडे एक कारण होतं. मी आबांच्या तब्येतीसाठी हिच्याशी असं वागत होतो. ते माझ्या घरच्यांशी रिलेटेड होतं, भावनिक कारण होतं माझं. पण हिचं काय? हिने तर खोटं बोललं, हिने फसवलं. हिने आबांना सांगितल्यानंतर सुद्धा मला त्रास द्यायचा प्रयत्न करत होती. ही हिच्या मतांप्रमाणे मला वागवायचा प्रयत्न करत होती. म्हणजे ही खोटं बोलत होती माझ्याशी. आलं माझ्या लक्षात आता हे सगळं. आतापर्यंत माझ्या घरात असं कधीच झालं नाही. आपण सगळे एकत्र जमायचो, हसत खेळत जेवायचो. म्हणजे मी आयुष्यात कधी माझ्या आईला जेवणाच्या ताटावरनं उठून जाताना बघितलं नव्हतं. पण आता ते सगळं होतंय. आणि आता हे कशासाठी होतंय? तर हिने जो त्रास दिलाय सगळा त्याच्यासाठी, तो सगळा भरून काढण्यासाठी. बाप रे, खरे तू माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीशी किती चुकीचं वागत आली आहे. तुला लाज नाही वाटत का? आणि आबा तुम्ही म्हणतायत की हिला संस्कार आहेत. नाही आबा, आता तुम्ही तिला किती पाठीशी घाला पण माझे पेशन्स संपले आता. नाही, हिने आता सिद्ध केलंय की ही कशी आहे. एक वेळ मी खोटेपणा सहन करेल, पण ही माझ्या आईशी जे वागली ना ते मी सहन करणार नाहीये. तू खरे माझ्या आईशी जे वागली ना ते मी सहन करणार नाहीये. मी काही सहन करेल खरे, पण माझ्या आईचा अपमान मी सहन करणार नाहीये. माझ्या आईशी वागताना रिस्पेक्टफुलीच वागायचं. बिचाऱ्या कलाने आतापर्यंत किती सॅक्रिफाईस केलंय हे अद्वैतला काय माहिती. त्याच्या आईने तर तिच्याकडनं लिहून पण घेतलंय की ती आणि अद्वैत दोघेही कधीही एकमेकांना स्पर्श पण करणार नाही म्हणून. खरंच प्रेक्षकांनो, कसे नाते असतात ना. आई म्हणून मुलाशी आई वेगळं वागते आणि सून म्हणून सुनेशी वेगळं वागते. खरं तर हे अत्यंत चुकीचं आहे. असं व्हायला नको. सून सुद्धा परक्याची मुलगी आणि ती आपल्या घरात आल्यावरती तिला किती ऍडजस्ट करावं लागतं हे प्रत्येकाने समजून घेतलं ना तर घराघरातले वाद खूप कमी होतील. तर आता बघा, ही कला खूप बोलते अद्वैतला. कला म्हणत असते, मी तुझ्या आईला धक्का मारलेला नाहीये, त्यांचा तोल गेलाय. मग अद्वैत म्हणतो, खोटं बोलतेस तू. आता मात्र कलाचे संयम संपून जातो आणि ती म्हणते, मला आता तुझ्याशी बोलायचं नाही, मला सरोज मॅडमशी बोलायचंय. त्यांना विचारायचंय, काय हो सरोज मॅडम, आपण दोघी जणी उभं होतो समोरासमोर, मग इथे सगळे या बाजूला उभे होते, तर तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला धक्का दिला का? सगळ्यांचा गैरसमज होऊ शकतो, पण तुमचा तर नाही ना होणार. खरं काय आणि खोटं काय हे तुम्हाला सुद्धा चांगलं माहिती आहे आणि मला सुद्धा. सांगा आता सगळ्यांना, मी तुम्हाला धक्का दिला का? आता अद्वैतचा इगो पुन्हा हर्ट होतो. खरं तर नैना पण तिथेच उभी असते, पण नैना सुद्धा कलाची बाजू न घेता तिथे हसायला लागते. आता सुद्धा सरोज गप्प बसलेली आहे प्रेक्षकांनो.
आता अद्वैत म्हणतो, तू समजतेस कोण स्वतःला? तुझी लायकी काय ग? माझ्या आईला प्रश्न विचारतेस? अगं तुझ्या आणि माझ्या आईमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. खबरदार माझ्या आईला प्रश्न विचारलास तर. आता बघा प्रेक्षकांनो पुढे काय करतो अद्वैत. तो कलाला म्हणतो, तू माझ्या आईला प्रश्न विचारतीयस? हे बघ, माझी आई माझी टॉप प्रायोरिटी आहे. माझ्या परिवारापासून दूर राहायचं खरे तू. आता प्रेक्षकांनो जर अद्वैतला कळलं की सरोजने खरेच्या घरावरती हे सगळं हमला करून आणलेलं आहे, तर आता अद्वैत असंच त्याच्या आईला पण घराच्या बाहेर काढेल का हो? कसं असतं बघा ना सेल्फिशपणा. आता याने त्या कलाचा हात धरलाय, सगळेजण त्याला थांबवत असतात, पण त्याने अक्षरशः त्या तुळशी वृंदावनाजवळ कलाला लोटून दिलंय. याला काहीच कसं वाटलं नाही हे करताना. एवढा काय इगो आहे प्रेक्षकांनो याला. आता मात्र कला त्याच्याकडे बघतच राहते. आता अद्वैत तिथे सुद्धा तिला बोलायची कसर सोडत नाही. आता ते आजोबा म्हणत असतात, अरे अद्वैत ऐक बाबा, असं काहीतरी आक्रीत करू नको. त्या सोहमला पण कसं तरी होतं. तो म्हणतो, दादा अरे आपण शांत बसून बोलू, कला वहिनीला घराबाहेर काय काढतोयस तू? आता तो श्रीकांत म्हणतो, ए सोहम, तुझ्या आईला मगाशी मी सांगितलं ना, आता पण तुला तेच सांगतोय मी, तू या मुलीची बाजू घेऊ नको. अद्वैत तुझ्यापेक्षा मोठा आहे, त्याला सगळं कळतं. सोहम म्हणतो, अरे बाबा अद्वैत दादाला समजवा. अगं आई तू तरी समजव. अरे कला वहिनीला तिची बाजू तरी मांडू द्या. पण कोणी बिचारे या सोहमचं ऐके ना. ते आजोबा बिचारे वयस्कर आहे, त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा काही चाले ना. ते आजोबा सांगत असतात, अद्वैत येड्यावानी वागू नको, चल मागे हो, असं सुनेला घराबाहेर काढू नकोस लक्ष्मीला. आता त्या रजनीताई पण म्हणतात, अरे अद्वैत काय डोक्यात राग घालून ठेवलायस तू, असं काय वागतोयस? पण तरी सुद्धा अद्वैत काही ऐके ना. तो आता कलाला म्हणतो, एखाद्याला त्याच्या लायकीपेक्षा जास्ती मिळालं ना तर त्याच्या डोक्यात मात चढतो, तसं झालंय या खरेचं. आजोबा म्हणतात, अद्वैत काय बोलतोयस? अरे ती काहीतरी कारणानं आपल्या घरात आली आहे. आता अद्वैत म्हणतो, आबा कारण फक्त मला त्रास देणं हेच आहे. तर आता आजोबा म्हणतात, अरे काय बोलतो बाबा तू? अरे ती लगीन करून आली आहे आपल्या घरामध्ये. मग आता हा अद्वैत म्हणतो, हे फक्त माध्यम आहे आबा आपल्या घरात येण्यासाठी. अहो ही आपल्या घरात आली नाहीये, ही आपल्या घरामध्ये घुसली. तरी सुद्धा या रजनीताई म्हणत असतात, अरे अद्वैत काय डोक्यात राग घालतोस रे? अरे ऐक रे आमचं, असं काय पद्धत आहे तुझी वागायची? तिला घराबाहेर काढू नको. आजोबा पण म्हणतात, अद्वैत शांत हो. पण तरी सुद्धा अद्वैत म्हणतो, नाही नाही मला माफ करा, आता मी कोणाचं काहीही ऐकणार नाहीये. मी या मुलीला आपल्या घरात घेणार नाही म्हणजे नाही. आता अद्वैत जाणार तेवढ्यात कला अशी पटकन त्याचा हात धरते ना, एका हाताने जोरात त्याचा हात दाबते. आता सगळेजण कलाकडे बघतच राहतात प्रेक्षकांनो. आता कला त्याला अशी उत्तर देते ना जबरदस्त. मला फार आवडलंय तिचं उत्तर प्रेक्षकांनो. खरं तर प्रत्येक महिलांनी असं स्ट्रॉंग राहायला पाहिजे, पण त्यासाठी आपल्यामध्ये खोट नको ना. कला आतापर्यंत खरं वागत आलेली आहे, त्यामुळे अद्वैतला उत्तर देताना तिच्या डोळ्यामध्ये तो आत्मविश्वास दिसतो. पण उगाच आपण खोटं वागायचं आणि दुसऱ्याला मॅन्युप्युलेट करायचं हे बरोबर नाही. प्रेक्षकांनो तुम्हाला मी दिलेला रिव्ह्यू आवडतो का हो? मग नक्की लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला देखील. काय वाटलं तुम्हाला आजच्या भागावरनं मला नक्की सांगा. तर आता या कलाने अद्वैतचा हात धरलाय असं त्यांनी दाखवलंय आणि आता पुढे नैना, सरोज, रोहिणी आणि तो राहुल या तिघांचा एक सीन दाखवलाय. आता घरामध्ये सरोज तिथेच मस्त बसलेली असते रिलॅक्स. आता नैना त्या सरोज जवळ गाराणे करते कलाचे आणि म्हणते, बाप रे कला अशी वागू शकते? मी तर तिला भाऊ, बहीण, अगदी मोठी जाऊ सगळ्या नात्याने समजून सांगायचा प्रयत्न करत असते की कला असं वागू नको. पण ती काही माझं ऐकत नाही. तिला मी नेहमी सांगते हे सासर आहे, आपलं माहेर नाही, पण ती काही माझं ऐकत नाही. आज तर तिने हद्दच पार केली. चक्क स्वतःच्या सासूला ढकललं कलाने. बाप रे, माझा तर विश्वासच बसत नाहीये. आता सरोज मनात विचार करते, ही दोघींच्या मध्ये उभी होती आमच्या, हिने तर स्पष्टपणे पाहिलंय काय झालंय ते. ही फार चालाक आहे आणि हिची बहीण सुद्धा. हे सगळं जे मी म्हणते ते काही खोटं नाहीये. या दोघी बहिणी अतिशय चालाक आहेत. आता लगेच ही रोहिणी म्हणते, ए अगं नाही ना, तुला माहिती नाहीये, सरोज वहिनीने आयुष्य दिलंय या घराला. किती झिजलीये सरोज वहिनी. आणि फक्त एक गोष्ट तिच्या मनाप्रमाणे झाली नाही म्हणून काल आलेली मुलगी सरोज वहिनीला धक्का मारून पाडते. हिम्मत कशी होते तिची? आता लगेच नैना म्हणते, खरं तर माझी ना म्हणजे मलाच लाज वाटते. म्हणजे कलाच्या वतीने मी सरोज मामींची माफी मागावी असं वाटतंय मला. पण काय ना, मी माफी मागून झालेला अपमान थोडीच भरून निघणार आहे, हो ना? आता रोहिणी म्हणते, हो मला मान्य आहे, दोन व्यक्तींमध्ये मतभेद असू शकतात, इट्स ओके. पण काय ना, आज तिने जे काही केलं ना त्याची लिमिट तिने क्रॉस केलेली आहे.
आता या बायकांच्या मध्ये या राहुलला बोलायची गरज आहे का, पण तरी तो बोलतो. चांदेकरांच्या घरामध्ये राहून सरोज मामींचा अपमान, हे अतिशय वाईट आहे ग मॉम. मग लगेच आता रोहिणी म्हणते, हे बघ सरोज वहिनी, मला माहितीये तुझ्या सुनेचं पावलोपावली कौतुक होतं, सगळेजण तिला डोक्यावर घेऊन नाचतात, पण आज जे काही तिने केलंय ना, तुला आत्मविश्वासाने सांगते मी वहिनी, अगं माझी सून अशी कधीच वागणार नाही. आता सरोजला काही यांचा ढोंगीपणा कळत नाही का, यांना आपलं फुकट खायला मिळतंय म्हणून जास्तीच करतात प्रेक्षकांनो. असो, तर आता पुढे आपण बघतोय की कलाने अद्वैतचा हात असा जबरदस्त धरलेला असतो आणि आता कला त्याला इतकी बोलते ना ताड. कला आता अद्वैतला म्हणते, तू माझ्याशी असं वागूच कसं शकतोस चांदेकर, प्रत्येक वेळेला स्वतः बोलून तू असं आतमध्ये निघून नाही जाऊ शकत, बाकीच्यांनी काही बोलायचंच नाही का, नाही म्हणजे फक्त परिस्थिती स्वतःच्या दृष्टिकोनातून बघायची आणि वाटेल तसं बोलायचं समोरच्या माणसाला आणि निघून जायचं का. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात चांदेकर, मग एकच बाजू कशी काय धरून ठेवतोयस तू आता माझं काही न ऐकून घेता माझ्याशी या पद्धतीने वागतोय, हे चुकीचं आहे चांदेकर. एकतर तू काहीतरी चुकीचं बघितलंय किंवा तुझा गैरसमज झालाय. मी सरोज मॅडमला धक्का दिलेला नाहीये, त्यांचा स्वतःहूनच तोल गेलेला आहे आणि हे सगळं मी खोटं बोलत नाहीये. आता अद्वैत काही बोलणार तेवढ्यात कला आता त्याला म्हणते, चुप बस, जसा तुझा मान सन्मान जे काही आहे ना तसा माझा पण आहे, माझाही मान आहे, सन्मान आहे, स्वाभिमान आहे. काय ना, माझी चूक नसताना केवळ दुसऱ्याला समाधान मिळावं म्हणून मी दुसऱ्याची माफी मागणार नाहीये. मला माहितीये ना की माझी अजिबात चूक नाहीये, मी तुझ्या आईला लोटलेलं नाहीये. हे बघ, आतमध्ये जे काही घडलंय ना तो फक्त आणि फक्त गैरसमज होता, यावर तुझा विश्वास नसेल बसत, पण आता तू मला घराबाहेर काढतोयस ना, नाही आता तू मला घराबाहेर, केवळ तुझा विश्वास नाहीये म्हणून तू मला घराच्या बाहेर काढतोयस चांदेकर, पण लक्षात ठेव, जोवर आता तू स्वतःहून मला घरात घेत नाहीस ना तोपर्यंत मी इथे अन्न पाण्याचा त्याग करून इथेच तुझ्या उमऱ्यावर बसून राहणार आहे. आता प्रेक्षकांनो, हिच्या अशा वागण्यामुळे किती त्रास होणार आहे हिला स्वतःला, पण कलाचं वागणं काही चुकीचं नाहीये प्रेक्षकांनो. विनाकारण कोणी असे खोटे नाटे आरोप करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आता कलाने अद्वैतला धमकीच दिली म्हणानं, पण या आबांना फार कसं तरी होतंय. देवी आईचा उत्सव आहे आणि घरामध्ये हा असा तमाशा आणि भांडण, काय वाटत असेल त्यांना प्रेक्षकांनो, बघा ना विचार करून. आता कलाने अद्वैतला सरळ सांगितलंय की जोवर तू स्वतःहून घरात घेत नाही ना तोपर्यंत मी या घरात येणार नाही आणि जेवणार खाणार पण नाही. आता उद्यावर तर यांचा उत्सव आहे, आता हे काय काय करतील प्रेक्षकांनो रात्रीतून, बापरे बाप, बघायसारखं आहे. पण आज सॉलिड महाभारत रंगलंय यांच्या घरात. आता बघा पुढच्या भागामध्ये त्यांनी दाखवलंय की आजोबा एवढे चिडतात आणि सरोजला म्हणतात, सरोज तू आज जे काही वागलीस ना, तू आणि तुझं पोरगं अद्वैत, मला अजिबात आवडलेलं नाहीये. आता तुम्ही दोघंही माझ्याशी बोलायचा प्रयत्न पण करू नका. आबांनी सरोजशी आणि अद्वैतशी बोलणंच टाकून दिलेलं आहे. पण आता सरोजला थोडी जरी सदसद विवेक बुद्धी असेल ना तर तिने या कलाला सांगावं की बाई खरंच माझं चुकलं, मी तुला असं म्हणजे असं तुझ्याशी वागायला नको होतं. खरं तर सरोजनेच कलाला मारायचा प्रयत्न केलाय प्रेक्षकांनो, आणि सरोज आता हे नाकबूल होते सगळ्यांसमोर. किती हा स्वार्थीपणा. पण आता बघूयात सरोजची काही बुद्धी म्हणजे चांगली बुद्धी जागी होते का. आजचा भाग आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका प्रेक्षकांनो. आणि सॉरी, आज जरा मला उशीर झाला रिव्ह्यू द्यायला त्याबद्दल. पण कसा वाटला आजचा भाग, छान होता की नाही, मला नक्की कमेंट करून कळवा. मी तुमच्या कमेंटची वाट बघत असते. तर काय वाटतं तुम्हाला, कलाला असं वाटत असतं की सरोज म्हणजे का बोलल्या नाही सरोज मॅडम, त्यांना तर माहिती आहे नेमकं आमच्या दोघींमध्ये काय झालं. बघूयात आता सरोज कशी